नमस्कार मित्रांनो, सायन्स बाबा यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 1-2 दिवसापासून बघतोय की सोशल मीडियावरती बहुतेक मेसेज येत आहेत की शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापरण्यास कडक निर्बंध, नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, याच गोष्टीबद्दल आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, हा शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाचा वापर कसा करावा याबाबत 28 जुलै 2025 रोजी म्हणजे गेल्या वर्षी हा आदेश जी-आर जो आहे तो निघालेला होता. परंतु सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियाचा जो अतिवापर होतोय आणि या वापरा या वापराचे शासनाला जे दुष्परिणाम होत आहेत किंवा काही अडचणींचा सामना करावा लागत आहे, यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी या सोशल मीडियाचा वापर प्रमाणात करावा आणि काही चुकीचं करू नये याकरिता 28 आणि 29 तारखेला याबाबत एक काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पुन्हा समोर आलेले आहेत. आणि याबाबतीत जे काही नियम निर्बंध लागू केलेले आहेत ते नियम आता आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, यातला पहिला नियम आहे तो आहे शासकीय धोरणांवर टीका बंदी. मित्रांनो, केंद्र किंवा राज्य सरकारच्या धोरणांवर, निर्णयांवर किंवा राजकीय घडामोडीवर प्रतिकूल टिप्पणी अथवा टीका करण्यास सक्त मनाई आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर जेव्हा शासनाच्या कोणत्या धोरणाबद्दल, जी-आरबद्दल किंवा कोणत्या निर्णयाबद्दल कोणतीही पोस्ट आली तर त्यावर तुम्ही चुकूनही कोणतीही चुकीची पोस्ट करू नका किंवा एखादा चुकीचा व्हिडिओ, रील्स समोर आली तर त्या व्हिडिओला लाईक करू नका, कमेंट करू नका. ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अन्यथा तुम्हाला या चुकीबद्दल एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल. याकरिताच शासनाने हे नियम तयार केलेले आहेत. तर मित्रांनो, हा झाला पहिला नियम. पुढचा नियम मित्रांनो काय बघूया आपण. पुढचा नियम आहे शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापरण्यास कडक निर्बंध. याकरिता खाती स्वतंत्र ठेवणे. तुमचं वैयक्तिक खातं आणि कार्यालयीन सोशल मीडियाचं खातं पूर्णपणे वेगळं व स्वतंत्र ठेवावं लागेल. यासाठी हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मग तुमचं कोणतंही खातं असो, फेसबुकचं असो किंवा इंस्टाग्रामचं असो किंवा टेलिग्रामचं असो, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शासकीय वेळेत तुम्ही ज्यावेळी कार्यालयात कामकाज करत असाल किंवा तुमची जी कामकाजाची वेळ आहे त्या वेळेत तुम्हाला इतर कोणत्याही सोशल मीडियाचा वापर करू नका, असं या ठिकाणी एक निर्बंध करण्यात आलेला आहे. पुढचा नियम मित्रांनो आहे तो आहे की पदनाम व लोगो वापरण्यास पूर्णपणे बंदी. तुमची वैयक्तिक प्रोफाईल असेल किंवा त्या ठिकाणी शासकीय पदनाम किंवा विभागाचा लोगो, गणवेश किंवा शासकीय वाहने, इमारतींचा वापर करून फोटो, व्हिडिओ किंवा रील्स पोस्ट करू नका. तुम्ही कोणतेही सोशल मीडियाचा वापर करा. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा टेलिग्राम असेल, ट्विटर असेल, यूट्यूब असेल, याचा वापर करत असताना तुम्ही तुमच्या कार्यालयीन वेळेच्या नंतर तुम्ही याचा वापर करू शकता. परंतु ते करत असताना तुमच्या पदनामाचा वापर करू नका किंवा तुमच्या विभागाचा जो लोगो आहे कोणत्या कार्यालयाचा त्याचा वापर करू नका किंवा तुमच्या गणवेशाचा वापर करू नका, तुमच्या शासकीय वाहनाचा वापर करू नका, शासकीय इमारतीचा वापर करू नका. याचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ, फोटो किंवा रील्स बनवू नका, अन्यथा तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल. पुढचा नियम मित्रांनो तुमच्यासाठीच आहे की गोपनीयता कायम राखणे. वरिष्ठांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतीही गोपनीय कागदपत्रे किंवा संवेदनशील माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. शासनाने जी काही कागदपत्रे तयार केली असतील ती कागदपत्रे किंवा कोणताही शासन निर्णय, परिपत्रक असेल, त्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या ऑफिशियल मेसेजशिवाय तुम्ही स्वतः त्या पत्राची जी गोपनीयता आहे ती बाहेर काढू नका किंवा ती तुम्ही इतरांना सांगू नका. ह्या झाला एक तुमच्यासाठी महत्त्वाचा नियम. हे देखील तुम्ही सोशल मीडियावरती कोणत्याही प्रकारे याचा वापर करू नका. पुढचा नियम आहे मित्रांनो की
कार्यालयात सेल्फी किंवा उत्सव बंदी. मित्रांनो, तुमच्या कामाच्या वेळेत, कार्यालयीन वेळेत किंवा कार्यालयीन आवारात कोणत्याही प्रकारचा सेल्फी घेऊ नका किंवा व्हिडिओ घेऊ नका. तो तुम्ही घेतला असेल तर तो कोणत्याही वेळी तुम्ही तुमच्या सोशल मीडिया ॲप्सवर चुकूनही पोस्ट करू नका. हे एक तुमच्यासाठी कडक निर्बंध आहे की तुमचं जे कामकाजाचं ऑफिस आहे, कार्यालय आहे, त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ, फोटो घेतला असेल तर तो सोशल मीडियावरती व्हायरल करू नका किंवा शेअर करू नका. हा देखील एक तुमच्यासाठी महत्त्वाचा नियम आहे. मित्रांनो, पुढची एक तुमच्यासाठी एक थोडीशी चांगली सूचना आहे. ते काय आहे की मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला शासकीय कामं करत असताना मेसेज किंवा एखादं परिपत्रक पाठवावं लागतं किंवा मेसेज करावा लागतो किंवा इतर काही कामं असतातच मित्रांनो. तर मित्रांनो, ते करत असताना एक इन्स्टंट मेसेजिंग सुविधा किंवा एका महत्त्वाच्या मेसेजसाठी तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचा वापर करू शकता. इतर कोणत्याही ॲपचा, फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा ट्विटर असेल, याचा वापर तुम्ही तुमच्या शासकीय कामासाठी करू शकत नाही. तुम्हाला समजा एखादं परिपत्रक किंवा एखादा तुम्हाला मेसेज व्हॉट्सअप करायचा असेल तर तुम्ही तो व्हॉट्सअपवरून किंवा टेलिग्रामवरून तुम्ही इतरांना पाठवू शकता. ते देखील जर का ते गोपनीय नसेल किंवा ते शासनाच्या परवानगीने इतरांना शेअर करायचे असेल तरच तुम्ही त्यावेळी या व्हॉट्सअप, टेलिग्रामचा वापर करू शकता. मित्रांनो, जर का तुम्ही याबद्दल कुठल्याही प्रकारची चूक केली किंवा तुम्ही चुकीच्या वेळी या सोशल मीडियाचा वापर केला तर तुमच्यावरती कडक कारवाई केली जाईल. नियमाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 यानुसार तुमच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल. मित्रांनो, जर का आपल्याला आपली नोकरी टिकवायची आहे तर आपल्याला या शासनाच्या जे काही धोरण आहेत, नियम आहेत, त्यांची आपल्याला काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल, नियम पाळावे लागतील. तर मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.